नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र तिसरे सूत्र भगवान परशुराम. आपलं आजचं पुस्तक नवनिर्मितीचे ऋषी परशुराम. नवनिर्मितीचे ऋषी परशुराम या पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर प्रशांत प्रेमा दत्तात्रय पटवर्धन. डॉक्टर प्रशांत प्रेमा दत्तात्रय पटवर्धन लिखित नवनिर्मितीचे ऋषी परशुराम. चेतन बुक्स पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय. याची पहिली आवृत्ती विजयादशमीच्या दिवशी 2 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 132 पानी पुस्तकाची किंमत 200 रुपये. डॉक्टर प्रशांत प्रेमा दत्तात्रय पटवर्धन हे चिपळूणच्या परशुराम संस्थानचे पदाधिकारी आहेत. चिपळूणमधल्या अनेक संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत. PhD डॉक्टरेट असं शिक्षण असलेले प्रशांत पटवर्धन यांनी हे पुस्तक लिहायचं कारण आपल्या मनोगतात असं सांगितलंय की चिपळूण स्थित परशुरामांच्या दर्शनार्थ अनेक मंडळी येत असतात आणि परशुरामांविषयी काही पुस्तकं माहिती उपलब्ध आहे का अशी ते देवळामध्ये चौकशी करत असतात. तर जे आपलं आराध्य दैवत आहे, ज्या देवस्थानचं आपण पदाधिकारी म्हणून काम करतो, तर आपणच अशी माहिती लिहून उपलब्ध करून का देऊ नये अशा दृष्टिकोनातून या विषयाचे अभ्यासक असलेल्या अनेक माणसांशी चर्चा करून अनेक पुस्तकांचा धांडोळा घेऊन या पुस्तकामध्येच त्यांनी ही कथानक लिहिताना ज्या 22 आधार ग्रंथांचा भाग घेतलाय त्याची संपूर्ण यादी दिली आहे. काल ज्याचा उल्लेख केला, चर्चा केली, त्या मोग कुंट्यांनीही आपल्या धनुर्धारी भार्गवराम या पुस्तकामध्ये परशुराम विषयक 12 खंडांची 12 ग्रंथांची आधार यादी किंवा संदर्भ यादी दिली आहे. आणि अशा वेगवेगळ्या माहितीच्या त्याच्यामध्ये जे प्रशांत पटवर्धनांनी दिलेली 22 पुस्तकांची यादी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोग कुंट्यांच्या पुस्तकाचा समावेश केलाय, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग अशा माहितीच्या आधारे, चर्चेच्या आधारे, अनुभवांच्या आधारे तयार झालेलं पुस्तक म्हणजे डॉक्टर प्रशांत प्रेमा दत्तात्रय पटवर्धन लिखित नवनिर्मितीचे ऋषी परशुराम. नवनिर्मितीचे ऋषी परशुराम असं पुस्तक म्हणत असताना या पुस्तकाचं वर्णन स्वतः डॉक्टर पटवर्धन असं करतात की हे सलग चरित्र नाही. हे पुस्तक म्हणजे परशुरामांविषयी वेगवेगळ्या 25 कथा आपल्याला या ना त्या स्वरूपात, अगदी त्रोटक स्वरूपात, कदाचित संदर्भहीन स्वरूपात मध्ये सुद्धा का माहीत असतात, परंतु त्या योग्य संदर्भामध्ये ते एक एक कथा म्हणजे वेगळं कथानक असं 25 कथांचा संग्रह किंवा कथानकांचा संग्रह म्हणजे डॉक्टर प्रशांत पटवर्धन लिखित नवनिर्मितीचे ऋषी परशुराम. या पुस्तकाला प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखक आणि कलाकार नारायण जाधव यांनी लिहिली आहे. त्या कथानक मनोगतामध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये नारायण जाधव परशुरामांचं वर्णन करताना रेणुकानंदन, जामदग्न्यराम, क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज यांनी झळाळणारा गणपती आणि शंकर या क्रमाने, गणपती आणि शंकर यांच्याकडून धनुर्वेद व परशुविद्येत प्रावीण्य मिळवलेला द्रष्टा, ज्ञानी, योगी, तपस्वी आणि शूर योद्धा अशा स्वरूपामध्ये परशुरामांचं वर्णन करतात. तर आपल्या स्वतःच्या मनोगतामध्ये डॉक्टर प्रशांत पटवर्धन असं म्हणतात की परशुरामांचं शौर्य हे केवळ युद्धासाठी नव्हतं. परशुरामांचं शौर्य हे धर्मरक्षणासाठी होतं. ज्या वेळेला आपण असं म्हणतो की परशुरामांनी 21 वेळेला पृथ्वी निक्षत्रिय केली, त्याच्यामध्ये त्यांनी दिसेल त्या क्षत्रियाला मारलेलं नाही. कारण राजा दशरथ आणि राजा जनक हे क्षत्रिय असून सुद्धा परशुरामांच्या काळामध्ये ही हयातच नव्हते, तर ते कार्यरतही होते. राजा जनकानी आपल्या मुलगी सीतेच्या स्वयंवरामध्ये ज्या शिवधनुष्याला प्रत्यंचा लावायचा पण ठेवला होता, ते शिवधनुष्य राजा जनकाला भगवान परशुरामांनीच दिलं होतं. भगवान परशुरामांना ते शंकरांनी दिलं होतं. अशी सगळी कथा आपल्याला माहिती असते आणि ती अत्यंत चपखलपणाने डॉक्टर प्रशांत पटवर्धन या पुस्तकामध्ये देतात. त्या ज्या वेळेला आता आपण म्हणतो की त्यांनी निक्षत्रिय केली, याचं वर्णन काल ज्या पुस्तकाचा आपण विचार केला त्याच्यात मोग कुंटे असं म्हणतात की मोग कुंट्यांनी असं म्हटलं की भगवान परशुरामांनी पृथ्वी निक्षत्रिय केलेला नाही, तो शब्दभ्रंश आहे. त्यांनी निशस्त्रीय केली.
परशुराम या धर्मसंस्थापनाच्या रक्षणार्थ किंवा धर्मसंस्थापनार्थ अशी जी त्यांनी यात्रा केली, त्याच्यामध्ये जे धर्माचरण करणारे होते, त्या धर्माचरण करणाऱ्यांच्या कोणत्याही पद्धतीचा त्रास त्यांनी दिलेला नाही. उलट परशुरामांनी अशा राज्यांचा अभ्यास केला की धर्माचरण करत असतानाच योग्य शासन आणि प्रशासन व्यवस्था ही मंडळी कोणत्या पद्धतीनं अंमलात आणतात, असा उल्लेख कालच्या कुंट्या सरांच्याही पुस्तकामध्ये आहे. आणि डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांच्या नवनिर्मितीचे ऋषी परशुराम या पुस्तकामध्ये आहे. असा नेमका कोणत्या राज्यांना त्यांनी अभय दिलं, त्यांच्या प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास केला, अशा राज्यांची यादी सुद्धा या पुस्तकामध्ये डॉक्टर पटवर्धन देतात. डॉक्टर प्रशांत पटवर्धन नवनिर्मितीचे ऋषी परशुराम यांच्या या पुस्तकामध्ये असं म्हणतात की परशुरामांनी त्यांच्या धर्मसंस्थापनार्थाय यात्रेत कोणत्या राज्यांचा अभ्यास केला. ती 21 राज्य अशी आहेत की मालव, कंबोज, सिंहल, वंग, सौराष्ट्र, बर्बर, अंग, चौल, कलिंग, कोसल, मगध, कुरुदेश, अयोध्या, केकय, सौबल, काशीपट्टण, केतार, गांधार, निषाद, विदर्भ आणि काश्मीर. या यादीतली शेवटची 2 नावं विदर्भ आणि काश्मीर ज्या वेळेला मी वाचली त्यावेळेला क्षणभर आजची स्थिती मनामध्ये आली. कारण विदर्भ आणि काश्मीर ही आदर्श राज्य, धर्मरक्षणार्थ राज्य म्हणून परशुरामांनी अभय दिलेली राज्य आहेत. आणि आपण आजच्या राजकारणामध्ये विदर्भाचा अनुशेष अशी चर्चा करत असतो आणि काश्मीर याचा विचार तर आपण वेगळ्याच संदर्भात करतो. जे मराठी साहित्य आहे त्याच्यामध्ये काश्मीरचा उल्लेख काश्मीर असा फक्त परशुराम विषयक पुस्तकात येतो, हेही गणित लक्षात घेण्याजोग आहे. असा विचार करत असताना परशुरामांनी वेगवेगळ्या ऋषींचं शिष्यत्व पत्करलं, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीचं विद्या शिकली. आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार सूचनेनुसार कश्यप ऋषींचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यांच्याकडनं धनुर्विद्या शिकली. त्याच्यानंतरच्या काळात गणपती, शंकर अशा देवदेवतांची त्यांनी अर्चना केली आणि अशा पद्धतीनं वेगवेगळी अस्त्र परशुरामांनी प्राप्त केली. अशा अस्त्रांची बरीचशी नावं आपल्याला माहिती नसतात, कारण इतकी मोठी पुराणं वाचण्याचा आपल्यासारख्या सर्वसामान्य वाचकाचा संबंध येत नाही. पण अशा कथानकांच्या रूपातनं त्या कथानकाच्या ओघामध्ये डॉक्टर प्रशांत पटवर्धन ही अशा अस्त्रांची, अशा राज्यांची नावं अत्यंत खुबीनं देतात. खरं सांगायचं म्हणजे नवनिर्मितीचे ऋषी परशुराम ह्या डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांच्या पुस्तकाचं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे की कथा म्हणून एक तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य वाचक हे पुस्तक वाचत जातो आणि त्या वाचनाच्या ओघामध्ये ही माहिती आपल्या पदरीत पडते. आता भगवान परशुरामांनी कोणत्या 21 राज्यांचा अभ्यास केला याची यादी आत्ताच पाहिली तर भगवान शंकरांनी भगवान परशुरामांना परशु दिलं हे आपल्याला माहिती असतं, शिवधनुष्य दिलं हे आपल्याला माहिती असतं, पण त्याच्या बरोबरीनं विविध 41 अस्त्र दिली असा ओझरता उल्लेख आपण कुठेतरी वाचतो. पण कथानकाच्या ओघामध्ये डॉक्टर प्रशांत पटवर्धन या 41 अस्त्रांची ही नावं देतात. ब्रह्मास्त्र, वैष्णव, रौद्र, आग्नेय, वासव, नैऋत, याम्य, कौवेर, वारुण, वायव्य, गांधर्व, स्वापन, भौत, पाशुपत, ऐशिक, तर्जन, प्रास, भारूड, नर्तन, अवरोधन, आदित्य, रैवत, मानव, अक्षित संतर्जन, भीम, बृंभण, रौद्र, सौपर्ण, पर्जन्य, राक्षस, मोहन, कालाख्य, दानवास्त्र आणि ब्रह्मशिरस. यापुढे तर कुठचीही यादी देणार नाही. तुम्हाला जर ह्यातनं कुतूहल जागृत झालं असेल तर डॉक्टर प्रशांत पटवर्धन लिखित नवनिर्मितीचे ऋषी परशुराम हे पुस्तक किंवा हा ग्रंथ जरूर वाचा. हे पुस्तक वाचत असताना मी मगाशी म्हटलं तसं 25 वेगवेगळ्या कथा 25 वेगवेगळ्या प्रकरणात सांगितली आहेत आणि त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाचा उल्लेख आहे की आज मी तिला आपण ऑनफिल्ड व्हिजिट किंवा ऑनफिल्ड एक्सपिरियन्स अशा पद्धतीचा विचार करतो.
पण ही संकल्पना आजची नाही, नवीन व्यवस्थापनाची तर नाहीच नाही. तर भगवान परशुरामांना एक शिष्य म्हणून भगवान शंकरांनी आपला शिष्य म्हणून स्वीकारायच्या आधी एक अट घातली म्हणा, किंवा एक सूचना अशी केली की भगवान परशुरामांनी एक संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा करून यावी. आणि त्याचा उद्देश सांगताना भगवान शंकरांनी भगवान परशुरामांना असं सांगितलं, अशी कथा डॉक्टर प्रशांत पटवर्धन नवनिर्मितीचे ऋषी परशुराम या पुस्तकामध्ये देतात की अशा पद्धतीनं पृथ्वी प्रदक्षिणा केल्यामुळे विविध आश्रमातली संस्कृती, विविध आश्रमातली वेदविद्या, तिथल्या अभ्यासाच्या पद्धती, तिथल्या यज्ञांच्या पद्धती, तिथल्या जीवनातल्या चालीरीती, तिथलं लोकजीवन आणि भाषा यांचा अभ्यास होतो. धर्म असेल, शस्त्र असेल किंवा शास्त्र असेल, हे ज्याच्यासाठी द्यायचं त्याची परिस्थिती समजून घेतली पाहिजे, हा भगवान शंकरांनी भगवान परशुरामांना दिलेला सल्ला आहे. आणि तहहयात भगवान परशुरामांनी हा सल्ला अंमलात आणलेला आहे. आणि याही अर्थानं कदाचित डॉक्टर प्रशांत पटवर्धन भगवान परशुरामांना नवनिर्मितीचे ऋषी असं म्हणत असतील. भगवान परशुरामांचं हे पुस्तक वाचत असताना डॉक्टर प्रशांत पटवर्धनांच्या लेखनाच्या शैलीतनं मला पटकन जाणवलेली गोष्ट अशी आहे की तुमच्यापैकी अनेकांनी माझं गुंतवणूक गजानन, ललित गजानन ही दोन्ही पुस्तकं वाचली असतील. त्याच्यामध्ये दासगणू महाराजांच्या आणि गजानन महाराजांच्या सल्ल्यामध्ये अनेकदा एकाच प्रकारची 3 उदाहरणं देण्याचा संदर्भ येतो. आणि त्याच्यामुळे या दोन्ही पुस्तकांमध्ये मी 3च्या तऱ्हा अशा पद्धतीचं गणित लिहिलं. अशाच पद्धतीनं या संपूर्ण 132 पानी पुस्तकामध्ये अनेक प्रसंगामध्ये 3च्या तऱ्हा पाहायला मिळतात. की तपामुळे काय होतं, उदाहरणच द्यायचं झालं तर तपामुळे चेहऱ्यावर आनंद, नेत्रामध्ये प्रगल्भता आणि हालचालीमध्ये आत्मविश्वास येतो. लोहित नदीचं पाणी कसं आहे, ते शुद्ध आहे, थंड आहे आणि प्राणवर्धक आहे. काम कसं करावं, काम जोमानी करावं, जिद्दी न करावं आणि अचल निश्चयानं करावं. म्हटलं तर हा ललित शैलीचा भाग आहे, म्हटलं तर ही विशेषण आहेत. पण भगवान परशुरामांसारखं चरित्र वाचत असताना ही विशेषण, क्रियाविशेषण त्यांच्या आयुष्यात झाली आहेत हे लक्षात घ्यावं लागतं. असं कथांच्या माध्यमातनं पण वेगळ्या तऱ्हेनं अत्यंत संपृक्त माहिती देणारं म्हणजे कालच्या मोग कुंटे सरांच्या पुस्तकामध्ये जर परशुराम कालीन आणि परशुरामांच्या आधीची आपल्या संस्कृतीची जडणघडण कशी झाली याचा अभ्यास होत असेल तर डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांच्या नवनिर्मितीचे ऋषी परशुराम हे पुस्तक वाचत असताना आपल्याला परशुरामकालीन स्थितीची जाणीव होते. आणि शेवटी कोणतंही कर्तृत्व हे स्थितीसापेक्ष, कालसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष, वृत्तीसापेक्ष आणि भावसापेक्ष असतं. अशी सापेक्षाची संक्षेपानं चर्चा करत असताना सविस्तर चरित्र गाणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर प्रशांत प्रेमा दत्तात्रय पटवर्धन लिखित नवनिर्मितीचे ऋषी परशुराम. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.